अर्जुन, अरे आपल्या साखरपुडा झाल्यापासून बऱ्याच गोष्टी होऊन गेल्यात, त्यामुळे पुढच्या गोष्टी बोलताच आल्या नाही. तर म्हणजे आपल्या साखरपुड्याला आता बरेच दिवस झाले ना अर्जुन, तर मग आपण आपल्या लग्नाबाबतीत विचार करू शकतो ना? हो ना? हा म्हणजे अर्जुन, आता आपले लग्न अजून लांबायला नको ना? आई पण सतत विचारत असते, अरे आपण लवकरात लवकर लग्न करूयात का? आप्पे माझा निर्णय झाला. कसला निर्णय? आप्पे मला तुझ्या बरोबर आणि अमोल बरोबर राहायचे. अर्जुन, अरे बोल ना. हा आत्ताच कामाचा लोड कमी व्हायला लागलाय ना. मला 2 दिवस दे. अरे बोलू आपण. ठीक आहे, तू घे वेळ. मी ही फाईल चिंचुकेंना देते. हा. ठरवलेली आयडिया कामी आली. मी आजच आईला अर्जुन 2 दिवसात निर्णय घेतोय हे सांगते. अरे काय ग? काही नाही. अजून काय बोलायचंय का? नाही, मी ही फाईल देऊन येते. हाय वया, कसं हे पोरग काय माहिती लईच करामती हाय. काय बोल पुयाची? काय नाही काय करताय हो छोटं मालक तुम्ही? मी चित्र काढतोय. वा वा वा, छान छान छान. आजी मला तुम्हाला एक विचारायचं होतं. काय हो? तुमचं नाव काय आहे? आता काल सांगितलं का नाही फुयाजी म्हणून? नाही म्हणजे तुमचं नाव काय असेल ना? फुयाजी पुयाची म्हणजे? म्हणजे वाघाचे म्हणजे ते माझं नावच आहे का नाही? मला सांगा, ही सगळी चित्र अशी तुम्हीच काढत असता का? हो, माझे मा बाबा 7 वर्ष एकमेकांपासून लांब होते ना, मग ते बनवून काढण्यासाठी मी एक चित्र काढतोय. बया, रुपाली बोलली ते काही चुकीचं नाही. हे पोरग खरंच लय हुशार आहे. हे त्याच्या आईबापाला नक्कीच एकत्र आणू शकतं बर का म्हणे. पुयाजी, तुम्ही काम करायला आलाय ना? मग थांबले का करा की पटपट. पुयाजी, इथनं कुठं? इथनं खोप्यातून घ्या की चांगलं. तिकडं जाऊया, तिकडं. घेते आहे हो. पुयाजी, आता काय आज मी चित्र सगळ्यांना दाखवणार आहे. दाखवा. पुयाजी, हा मला तुमच्या मदत हवी. तुम्ही करणार का? कळेल ना. थँक्यू पुयाजी. बया, त्या आप्पीसारखंच आगाव आहे, गाबडे ही. बारकांबार मोडूपर्यंत काम करून घेतलं माझ्याकडनं. मॅडम, पाण्याची पातळी वाढली होती, पण आपल्या यंत्रणेच्या प्रसंगावधानाने परिस्थिती आटोक्यात आली. नाही काय तोंडे, आपली यंत्रणा काम करत असताना लोकांना त्रासच नव्हता व्हायला पाहिजे. पण आपण निसर्गासमोर काय करणार मॅडम? बरं, जे जे काही शक्य होतं ते आपण करतच होतो. काय तोंडे, यानंतर ना तुम्ही स्वतः लक्ष घाला आणि काही अडचण आली तर मला कळव. हो मॅडम. मॅडम, मी एक गोष्ट नोटीस केली. तुम्ही जरी सुट्टीवर असलात ना, तरी तुमचं कामाकडे बारीक लक्ष असतं. म्हणजे तुम्ही काल सुट्टीवर गेला होतात ना, तरी तुम्ही माझ्याकडनं सतत अपडेट्स घेत होता. काय तोंडे, कामामुळे ना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की आपण लोकांना उत्तर द्यायला बांधील असतो. येस, बरोबर. बरं मॅडम, आसगावचा दौरा कसा झाला? छान.
बाबा तुझ्या मागे मागे असायचा का? हो, मी मागेच असायचो. कारण आप्पी होतीच तशी, कायम अभ्यासात बुडलेली. मला जशी पाहिजे होती तशी आप्पी. आप्पे माझा निर्णय झाला. कसला निर्णय? आप्पे मला तुझ्या बरोबर आणि अमोल बरोबर राहायचे. मॅडम मॅडम हं? काय झालं? मी अगदी सोपा प्रश्न विचारला होता. कुठे हरवलात अचानक? नाही, काही नाही. मैडम, साइलेंट मोड पर सिर्फ मोबाइल अच्छे दिखते हैं, रिश्ते नाते और दोस्त नहीं. ठीक है, नका सांगू, पण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद काहीतरी वेगळाच सांगतोय. गायतोंडे, तसं नाही काही. म्हणजे हो, खरं तर गायतोंडे, अर्जुनने आपण पुन्हा एकत्र आनंदाने राहू शकतो का असं विचारलंय मला. वाव, दॅट्स गुड न्यूज. मॅडम, मला खात्रीच होती अर्जुन सर काही बोलले नाहीत ना, तरी त्यांच्या खोल मनात कुठेतरी तुमच्याविषयी प्रेम नक्कीच आहे. हो, पण अजून आम्ही एकत्र नाही आलोय. पण तुम्ही नक्की अर्जुन सरांशी काय बोललात? अजून काहीच बोलले नाहीये मी. का मॅडम, का नाही बोललात? निदान अमोलसाठी तरी बोला. म्हणजे अमोलला किमान आईबाबांचं प्रेम तरी मिळेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही दोघं आनंदाने आयुष्य घालवाल. हो गायतोंडे, हे सगळं मान्य आहे, पण अजून काही गोष्टी स्पष्ट नाही झाल्या. मॅडम, आय एम सॉरी, पण मी स्पष्टच बोलतोय. मला असं वाटतं की तुम्ही मागच्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे आणि नव्याने पुन्हा आयुष्य सुरुवात करायला हवी. गायतोंडे, प्रश्न मागच्या गोष्टींचा नाहीये. अर्जुनला माझ्यासोबत आणि अमोलसोबत राहायचंय. अहो, पण त्याचा साखरपुडा झाला हे नाकारता नाही येत ना आपल्याला. पण मॅडम, आत्ता कुठे सगळ्या गोष्टी जुळून येत आहेत आणि आर्या मॅडम पण वेळोवेळी चुकल्याच आहेत की. गायतोंडे, हे बघा, अर्जुनचा आणि आर्याचा साखरपुडा झाला आणि ते दोघांच्याही सहमतीने झालं ना, मग तिची चूक कशी? पण अर्जुन सरांचा निर्णय ठाम आहे ना? हो, ठाम आहे तसा, पण या सगळ्यात आर्यावर अन्याय होऊ नये असं वाटतं मला. मग तुम्ही काय करणार आहात? हे बघा, जोपर्यंत अर्जुन तिच्याशी स्पष्ट जाऊन बोलत नाही तोपर्यंत मी नाही काही करू शकत. ठीक आहे. बरं, चला कामाला लागूया. आता एकच काम झालंय गायतोंडे, अजून भरपूर कामाची लिस्ट आहे. येस मॅडम, लवकरात लवकर अर्जुन सर आर्या मॅडमशी बोलायला हवं, म्हणजे मॅडम आणि अमोलचं आयुष्य आनंदाने भरून जाईल. चिंचुके, ते बेकराई बंदोबस्त रिपोर्ट फाईल घेऊन ये रे. जय हिंद साहेब. जय. साहेब, ह्या बेकराईच्या बंदोबस्ताच्या फाईल डिटेल्स आहेत. आर्या मॅडमने दिलं होतं मगाशी. ओ साहेब, थांबा 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 थांबा. काय रे, बरोबर आहे. अहो साहेब, साहेब मागच्या पानावर करायचे, इथं कुठं? हो, जमा करून टाक. हा साहेब, अहो मगाशी ना आर्या मॅडम लय खुश वाटत होत्या. पण तुम्ही का डिस्टर्ब आहे? काय झालंय ती सांगा लवकर. चिंचुके, मी आधीच पेचात सापडलोय. हे असले प्रश्न विचारत जाऊ नको मला प्लीज. अहो साहेब, जी दिसतंय ती सांगतोय आणि सकाळ सकाळ चिडू नका की. चिंचुके, यार गुत्ता झालाय रे सगळा. साहेब, गुत्त्याविषयी आपण बोललेलो आहे, परत या विषयावर मला बोलायचं नाही तुमच्याशी. चिंचुके, आता दुसरा गुत्ता झालाय. काय साहेब, अहो दरवेळेस मी वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करतोय, तरी परत गुत्ता झालाय. सांगा, चुटकी दिशी मिटावतो बघा. मार्गदर्शन? हा, तू मला? तसं नाही, कधी कधी थोडी थोडी मदत करतो असं म्हणायचं होतं. बरं बरं, ठीक आहे. आत्ता मला आर्यानी लग्नाबद्दल विचारलं, कर मदत. सोपं आहे की, त्याच्या दणक्यात बार उडून. मग चिंचुके, आधीच मी अमोलला आणि आप्पीला सांगितलं की मला त्यांच्या बरोबर राहायचं. आई शपथ, अहो इट्टला पांडुरंगा कोटेश्वरा महादेवा. काय काय झालं काय? अहो साहेब, अहो हे कधी झालं? अहो तुम्हाला अपर्णा मॅडम मुळे किती त्रास झाला ही माहिती आहे ना. साहेब, तुमच्या पाया पडतो, या निर्णयाचा परत एकदा विचार करा. चिंचुके, माझा निर्णय पक्का आहे. आणि तुला सांगू का, याच्या आधी मला जो त्रास झाला ना, त्याला आप्पीपेक्षा जास्त मी स्वतः जबाबदार आहे. अहो साहेब, तुम्ही काय बोलताय? चिंचुके बघ, आप्पी खोटं बोलली आहे खरंय. तिला रागाच्या भरात निघून जा असं सांगणारा पण मीच. अहो पण अपर्णा मॅडम परत येऊ शकले असते की, तुम्हीच का? चिंचुके, मी तरी कुठे गेलो तिच्याशी परत बोलायला?
आणि चिंचुके मला माहित होतं की आपली तत्वांची आणि विचारांची पक्की आहे. मग मी तिच्याशी बोलायला गेलो नाही तर ती कशी येईल परत? साहेब काय गॅरंटी आहे की ह्या गोष्टी परत परत होणार नाहीत म्हणून? चिंचुके यावेळची परिस्थिती वेगळी आहे रे. यावेळी फक्त आप्पी आणि अर्जुन नाही, त्यांना प्रेमाने जोडणारा अमोल नावाचा धागा बने. आणि मला आता फक्त अमोल बरोबर राहायचंय बस. आपण साहेब ह्या गोष्टी आर्या मॅडम सोबत सुद्धा होऊ शकतात की? नाही चिंचुके, मला आहे ना आता अमोलला त्याच्या आईपासून लांब करून काहीच करायचं नाही. आणि तुला एक गोष्ट सांगू का? मला जे आप्पीबद्दल वाटत आलंय ना आतून, ते दुसऱ्या कोणाबद्दल कधीच नाही वाटलं. अहो कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? मला फक्त एवढं कळतंय चिंचुके, मला आता आप्पी आणि अमोल बरोबर राहायचंय बस. फक्त आर्याला कसं सांगू ना तेच कळा. ह्यो तुमचा निर्णय ऐकून आहे ना मला शॉक बसलाय. अहो आर्या मॅडमला काय वाटणार आहे कुणास ठाऊक? चिंचुके तू घाबरू नको ना मला. अहो तसं नाही साहेब. अहो ह्या गोष्टी तुम्ही आर्या मॅडमला कशा सांगणार आहेत कुणास ठाऊक? मी एक सांगतो, आर्या मॅडमचं लय जीव आहे बरं का तुमच्यावर. त्याचीच तर काळजी वाटते चिंचुके. पण सगळं सुरळीत व्हायचं असेल ना तर मला आर्याबरोबर बोललंच पाहिजे. इकडनं घ्या. घेऊ द्या. हा कुठं? इकडं. 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 हा, इथं का? बरं इथं इथं. इकडं नाही, इकडं नाही. इथं, इथं. थांबा थांबा थांबा. कुठं? इकडं का? बर 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 इथं का? नाही, हो, तिकडं, तिकडं, तिकडं. अरे बर थांब इथनं. इथं हा इथं. ते तिकडं, तिकडं, तिकडं. हा बर बर. अरे तिकडं. हा आगे. इथं का? हो बापू. धरा इथं. ठेव. मी ते घेऊन आलो. बस का आजी जरा प्यायला पाणी आणा हो. अपरा अमोल, मी काय म्हणतो, तुला चित्रच दाखवायची आहेत ना तर हे कशाला पाहिजे, अशीच दाखव की. काय आजोबा तुम्ही पण ना. आता काय झालं? मला सांगा, तुम्ही झाड लावताना काय करता आजोबा? आता काय करतो म्हणजे झाड लावताना त्याला पाणी घालण्यासाठी आळं करतो आणि त्याच्या आजूबाजूची साफसफाई करतो. सेम आजोबा. चित्र दाखवताना छान दिसायला पाहिजे ना सगळं. बरोबर आहे. कळलं का विनायकराव तुम्हाला? कळलं बाबा, कळलं. चित्र दाखवताना चित्र छान दिसायला हे सगळं पाहिजे ना आजोबा. सगळ्यांना एक एक चित्र सरप्राईज वाटलं पाहिजे. बर बाबा, तू म्हणशील तस. होय आजी जरा हळू, लेकरू घाबरेल. म्हणे अगो ह्या बारक्याच्या चित्राचं काहीतरी कर बया, नाही तर हे पोरग तुलाच पाणी पाजल. 1 2 हे 3 4 5 हे 6 आणि हे 7. काय म्हणतो तुम्हाला ह्यातलं तुमचं सगळ्यात महत्वाचं चित्र कोणतं आहे हो? आजी माझ्यासाठी सगळे चित्र महत्वाचे. तरी तुमच्या माला बाबाला तुम्हाला दाखवायचंच आहे. एक तरी चित्र असेल ना? हो हे बघा. छान छान. पण हेच का बरं? कारण ह्याच्यामध्ये माझी फॅमिली एकत्र आहे. वया 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 छोट मालक, अहो तुम्ही एवढं कसं काय प्रेम करता सगळ्यांवर? कारण मला सर्व बरोबर एकत्र राहायचंय ना. आम्ही उत्तराखंडला असताना माझी फ्रेंडची फॅमिली स्कूल मध्ये यायची. पण तुमची मा बी येत असेल ना तुमच्या बरोबर तिकडं? हो, मला बघायला फक्त माच यायची. पण माझ्या फ्रेंडची फॅमिली त्यांच्या डान्सला टाळ्या वाजवून उतरून पण यायची. आणि माझ्या बरोबर अजून काहीच व्हायचं नाही. बरं छोटा मालक, ह्या फोटोने काय होणार आहे? माझं स्वप्न पूर्ण होणार आणि माझी फॅमिली एकत्र येणार पुण्याची. म्हणे
या चित्राचं काहीतरी करावंच लागल आता. चित्र हे बघा. आजी दमानी मा बाबा हे सगळे चित्र आपल्या पूर्ण फॅमिलीसाठी आहेत. आजोबा मी आणि मा उत्तराखंड असताना तुम्हाला खूप खूप मिस करायचो. तसं तुम्ही पण आम्हाला मिस केलं ना. होय रे बाळा, पण सगळ्यात जास्त तुझ्या बाबाला तुझी आठवण याची. बाबा हे सगळे चित्र आता तू जायला त्रास भरून काढतील. पर दाखव कशी कशी चित्र. हो बाबा सांगतो मी. हे बघा, हे माझं पहिलं चित्र माझ्या बर्थडे सेलिब्रेशनचं. अरे हा, हे चित्र आपण सगळ्यांनी बघितलं होतं की. अरे हो मामा. हे बघा, हे दुसरं चित्र. मा दुसऱ्या बर्थडेला मला थोडी सायकल चालवायला येत होती ना ग. हो बाळा. मग तू आणि बाबांनी मला अशी सायकल दिली असती ना. तर आता पुढचं चित्र हे माझं तिसरं चित्र. मा तुम्ही मला थर्ड बर्थडेला असं फिरायला दिलं असतं आणि आपण खूप मजा केली असती. तर आता माझं चौथं चित्र बघ मा. मी थोडा मोठा झाल्यानंतर काका काकीने त्यांचा मुलगा मारून मला खायला दिलं असतं आणि शिकवलं पण असतं. हो ना. आणि आता माझं पाचवं चित्र. मी थोडा मोठा झाल्यानंतर मोमाने माझ्यासाठी डब्बा बनवला असता ना मोमा. हो छोटे सरकार. क्या बात आहे. मग बापू आणि आजोबांनी माझं आवडलं असतं आणि सगळ्यांनी मला स्कूलला सोडलं असतं. हो ना. आता माझं हे 6वं चित्र. माझं शाळेत नाटक असतं तर हे माझ्या बरोबर असं झालं असतं. मी आणि मा दोघंच असताना हे माझं स्वप्न होतं की माझ्या पूर्ण फॅमिलीने माझ्यासाठी टाळ्या वाजवत. वाजवल्या त्या सर्वांनी. हो बाळा हो. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं आणि फेवरेट माझं 7वं चित्र. बघा आजोबा माझी पूर्ण फॅमिली कशी दिसते. एकदम भारी दिसते बाळा. मला पूर्ण फॅमिली एकत्र पाहिजे. पण असं होईल का बापू. का नाही होणार बाळा. का माझे मा आणि बाबा एकत्र नाहीत. त्यांच्यामध्ये भांडणं आहेत. अमोल बाळा, तू फक्त पॉझिटिव्ह राहा, सगळं नीट होईल. नाही दीपा मामा, मी कितीही चांगले चित्र काढलं तरी माझं हे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही माहिती आहे मला. बया सगळी वरड झाली. आता हे पोरग आजच सगळ्यांना एकत्र आणते का काय.
अमोल, असं नाही बोलायचं. हे बघ, 7 वर्षात तुला जे जे पाहिजे होतं ते तू सगळं दाखवलंस की नाही आता. आता बाळा, मी आणि तुझा बाबा तुझे सगळे स्वप्न पूर्ण करू. एकदम खरं. बाबा, सिम्बा प्रॉमिस. सिम्बा प्रॉमिस. तुझं स्वप्न आहे ना, आपल्या सगळ्या फॅमिलीनी आता एकत्र राहायचं, लवकरच पूर्ण होणार आहे ते.